आणि खाली कोण उभा होता? हा खाली होता. आपण टाकत येतो का तुला? ईश्वरीला घ्या दिले होते पत्रिके वरती हा छोटा आहे. तलवारी हे घरात राहतो इथं आली राहतो. जळगाव सब जेलच्या ठिकाणी काही टवाळखोरांनी त्यांच्या मित्राचा जो जेलमध्ये बंद आहे त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री फटाके फोडण्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे आणि 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? 20 ऑगस्ट रोजी रात्री साधारणतः 12 वाजेच्या वेळेला जळगाव सब जेलच्या परिसरामध्ये म्हणजे बाहेरच्या साईडला काही 5-6 लोक हे फटाके उडवताना दिसत आहेत. तर पोलिसांना तो व्हिडिओ मिळाला. त्यानुसार आपण चौकशी केली, त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की एक आरोपी आहे आकाश सपकाळे, जो मर्डरचा आरोपी आहे आणि जो आता जेलमध्ये आतमध्ये आहे. तर त्याचा वाढदिवस होता म्हणून या लोकांनी त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी जेलच्या बाहेरच्या भिंतीच्या इथे फटाके फोडले. तर याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये विक्की गणेश शिंदे आणि शुभम जाधव याला आपण BNS 336 या कलमान्वये आपण अटक केलेली आहे. सर, यातील आणखी काही आरोपी फरार आहेत? याच्यामध्ये 4 एकूण आरोपी आहेत. त्याच्यापैकी 2 जे मुख्य आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि 2 आरोपींना देखील आम्ही लवकरच अटक करू. या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हा जो सपकाळे नावाचा आरोपी आहे, हा जो आतमध्ये आहे,
त्याच्यावर जवळजवळ 8-9 गुन्हे आहेत. तो तडीपार देखील झालेला होता आणि हे दोन्ही जे आरोपी आहेत यांच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत. यांचे देखील आता तडीपारीचे प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत. सर, सामान्य पोलीस वरातही काढली होती काय म्हणायचं? कायद्याचं वरात काढली असं म्हणता येणार नाही. आम्ही तपासासाठी त्यांना जेलच्या परिसरामध्ये आम्ही नेलं होतं की जेणेकरून एव्हिडन्स आम्हाला मिळेल.